चला मॅचला आपण सुरुवात करू. या ठिकाणी कुणाल पेनकर सर आणि मैदानाच्या आतमध्ये नौशाद खान सर दोन ऑफिशियल पंच मैदानामध्ये दाखल झाले. प्रथम धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. शिवम गिरसा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. शिवम गिरसा ऑन द टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला राहुल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रुपेश. साईनगर संघाच्या वतीने रुपेश तयार. पहिलं षटक पॉवर प्लेचा. पहिलाच बॉलमध्ये सलाम कार्पेट मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज. यावेळेस फलंदाज होईल बाद आणि पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय शिवम गिरसे संघाला. संदीपला मात्र परतावा लागेल. धाव बादच्या रूपाने. काही राहुलला परतावा लागेल. काही गरज होती का असा प्रश्न निर्माण होतोय. यावेळेस कदाचित चुकीचा कॉल आणि तो कॉल अंगलट आल्यासारखा वाटते. प्रथमेश आपण पाहिलं ना तर पहिलाच बॉल अगदी अलॉंग द कार्पेट मिडॉनला आला. त्यात क्षेत्ररक्षक सज्ज होते. अगदी चेंडूला भरपूर वेगाने त्याने गॅदर केला. फिल्डिंग चांगली होत असेल आपण मला तर एस्टलवरती डायरेक्ट थ्रो केला आणि फलंदाजाला तिथे परतावा लागते. कुणाल पेनकर सर मला सांगतात यासाठी आउट. फलंदाज मात्र धावबाच्या रूपाने होईल बाद आणि पहिल्या विकेटच्या ठिकाणी पतन होत असेल आपण पाहिलं. फलंदाज राहुल बॅक टू द डगआउट. नरेंद्र येतात मैदानाच्या आतमध्ये. शिवम गिरसे संघाच्या वतीने आपण पाहतोय. नरेंद्र देखील अत्यंत चांगला खेळाडू. जशा माध्यमातून आपण पाहिलं तर सातत्याने आपल्या उंचीचा फायदा आपल्या ताकदीचा वापर करत असताना आम्ही नेहमी पाहिलं. चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. अगदी जेव्हा जेव्हा संघ अडचण नसेल तेव्हा तेव्हा संघाला तारण्याचं काम केलं. गोटेकर बी संघाला विनंती करेन आपण पडद्याच्या आत. आतिश भांडे आमचा आवाज येतोय का? सर्व खेळाडूंना घेऊन आपण बाहेर जायचं. प्लीज कोऑपरेट करा. बाईंची विनंती आहे. प्रेक्षक वर्ग देखील पडद्याच्या आतमध्ये बसले. त्यांना विनंती आपण उठायचं आहे. चला आपण भरपूर जागा आहे तुम्हाला अगदी समोरच्या दिशेने. आपण तिथून मॅचचा आनंद घ्यायचा. टीमची टोटल आपण पाहिली तर यावेळेस 4 धावा चौकार आलाय. बॅटिंग करत असताना संदीपच्या बॅटमधून राहुल बाद झाला आणि पहिला धक्का देत असताना थोडीशी संत सुरुवात पाहायला मिळेल. ती म्हणजे बॅटिंग करत असताना शिवम गिरसे संघाची. स्ट्राईकला संदीप. गोलंदाज रुपेशच्या अगेन्स्ट पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर आपण पाहिला तर फलंदाज धावबाद झाला आणि आता चौकाराने आगाज करत असताना खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्कोर ऑफ द विकेट फटका. परंतु डी झोन मध्ये धाव मिळते फक्त आणि फक्त केवळ एक. स्ट्राईक देखील रोटेट होईल. एक धाव इथे मिळते. जी स्ट्राईक आपण पाहिली तर फलंदाज संदीपकडे होती ती स्ट्राईक आता नरेंद्रकडे आणि नरेंद्र मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करेल गोलंदाज रुपेशचा. धावा फलकावरती आहेत 5. अत्यंत चांगला मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. पहिले मॅच जिंकली संजय 11 वासिन टीमने. त्यानंतर आपण पाहिलं तर गोटेकर बी आणि तिसरी मॅच तुमच्या भेटीला येते 11 या गटातून ग्रामीण विभागातून हे संघ आपण पाहतोय. पहिले षटक प्रगती पथावरती. पॉवर प्लेचे षटक P1. 5 षटकांची मॅच. धर्मवीर चषक 2022 चे पर्व आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी सज्ज आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन ऐकतात ऑनलाईन पाहतात या मॅचचा या स्पर्धेचा आनंद जे घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. धावा फलकामध्ये आपण पाहिलं तर फक्त एकेरी धाब्याच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार आपण संदीपच्या बॅटमधून जरूर पाहिलाय परंतु इथे पूर्णपणे हात खुले करू दिले जात नाहीत गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. रुपेशला माहिती आहे जर गोलंदाजी पॉवर प्लेची चांगली झाली ना तर कदाचित प्रतिस्पर्धी संघावरती पूर्णपणे प्रेशर आपण क्रिएट करू आणि त्या अनुषंगाने ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता यावेळेस दिशेपासून थोडीशी भरकट आहेत. प्रथमेश परब यांना तुम्ही पाहू शकाल. ऑफिशियल अपडेटर अतिशय चांगला लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आहेत आणि ऑफिशियल कॅमेरामॅन आपण पाहिले तर ओमकार सावंत, विघ्नेश दुळे, त्यानंतर सुदर्शन तांबे यांना तुम्ही पाहू शकाल. एक एक बॉलचं क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून टिपलं जात आहे.
यावेळेस ऑन साईडला फटका आपण पाहतो. यावेळेला चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा देखील चौकार आपण पाहतो. फलंदाज संदीपच्या बॅटमधून रस मिळतात 4. सलग लागोपाठ आपण जर पाहिले तर बॅटिंग करत असताना या षटकामध्ये चौकार आले. 2 लागोपाठच्या सिंगल आपण पाहिल्या. त्यानंतर एक चेंडू खरा पाहिला गोलंदाज रुपीचा आणि एकंदरीत 11 धावा डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. 11 ऑन द बोर्ड. गोलंदाज सय्यार. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम बॉल आउटसाइड द ऑफस्टंप चेंडू पिचिंग झाला. यष्टीरक्षकाच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत विसावा घेत असताना एकही धाव इथे पाहायला मिळत नाही आणि शेवट गोड केला गोलंदाज रुपेशने आपल्या संघासाठी, साईनगर संघासाठी. कारण ज्यांच्या बाटेला आपण पाहिलं तर टॉस गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण आले, परंतु काही हरकत नाही हे सांगत असताना गोलंदाज आपण पाहतोय. कारण आम्ही कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू प्रतिस्पर्धी संघाला, परंतु शिवम गोडसे संघाची फलंदाजी कशी असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये ते देखील पाहणं योग्य ठरेल. 11 धावा धावफलकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 1-11 अशी धावसंख्या आपण पाहतोय यावेळेस धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. जास्त वेळ घ्यायचा नाहीये साईनगर संघ, कारण 25 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ मातब्बर आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही तुल्यबल संघ आपण पाहतोय आणि या तुल्यबल मातब्बर संघांमध्ये चालू असलेला हा विद्यमान सामना आपण एन्जॉय करतोय. फुलटॉल बॉल यावेळेस आपण पाहतो. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे जवळपास. यावेळेस चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. रन्स मिळताय 4. हा येतोय चौकार. अगदी खाडे विद्यालयाचे क्रीडांगण तुम्ही पाहतात. भगवमय वातावरण, चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते भाईंच्या माध्यमातून. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, लाडके शहर प्रमुख शहापूर तालुका, शहापूर शहर. आणि आपण पाहिलं तर नुकतीच त्यांची नवनिर्वाचित उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. शहापूर नगर पंचायतीवरती मात्र त्याने डोळाने, मानाने, सन्मानाने मात्र हा भगवा आपला फडकवलाय. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. जाऊया मागच्या दिशेने आपण पाहतोय त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतो. तब्बल 10 दिवसाचा हा रणसंग्राम या क्रीडांगणावरती महाकुंभ मेळा क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या संख्येने देखील आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलेत. सलग 8व्या दिवसामध्ये आणि आज 9व्या दिवसामध्ये आपण आहोत. या 9व्या दिवसामध्ये देखील हे दर्दी प्रेक्षक अगदी क्रीडांगणाच्या सभोवताली जिथे जागा भेटेल तिथे मात्र आपला मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार राईट मोर द विकेटने. यावेळेस आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतात वेगाने लॉंगावरून लॉंगॉनला मात्र चेंडू फील्ड केला जातोय. सर्वात सेफ शॉट आपण पाहिला फलंदाज नरेंद्रच्या बॅटमधून लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मधोमध, परंतु एकच धाव इथे मिळते नरेंद्रला. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया महत्वाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात, तेव्हा चांगल्या दर्जाचं क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. गोटेकर 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना या षटकानंतर आपण ड्रॉ साठी इन्व्हाइट करू. यावेळेस इथे फटका दर्जेदार आहे. धावा सुद्धा चांगलाच मिळतील. अंपायर सिग्नल 1 बॉल सोड रोप. रन्स मिळतायत 4. हा येतोय चौकार. गोटेकर बी संघाचा संघनायक रोहन शेळके आणि संजय 11 वाशिम टीमचा संघनायक. दोन्ही संघनायकांना विनंती करून आपण यायचे आणि चालू सामन्यातील विजेता संघ या 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्यामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल सेमीफायनलची आणि शेवटी 1 चिठ्ठी राहील ती मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे ड्रॉ साठी. यावेळेस आपण पाहतोय अगदी गुडघ्यावरती बसून शॉट खेळलेला आपल्याला पाहायला मिळतो नटराज स्टाईलने.
एकच धाव इथे मिळते. ऑन साईडला अलॉंग द कार्पेटने मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी फील्ड करण्यात आलं. एकच धाव इथे मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा प्रगतीपथावरती आहे. 3 चौकार या षटकामध्ये आले. ते आपण बॅटिंग करत असताना संदीपला पाहिले, कारण त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि नरेंद्रचा आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून देखील 2 चौकार पाहिले. चांगली धावसंख्या उभे करण्याचा मानस इथे ठेवत असताना आज संघ आपण पाहतो शिवम गेरसे. टॉस जिंकून आपण प्रथम बॅटिंग का घेतली आहे. चांगली टार्गेट, चांगला धावसंख्या उभी करण्याचा मानस आहे आणि यावेळेस अप्रतिम फटका आपण पाहतोय. अजून एक चौकार येतोय. अंपायर सिग्नल, दॅट्स अ 4 रन. रन्स मिळतात 4 4 4 आणि 7 चौकार. संजय 11 वाशिम टीमचे कॅप्टन आणि गावदेवी गोटेगर बी टीमचे कॅप्टन. चला आपण यायचंय. नक्कीच आपण पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून अगदी लाईव्ह पेजवरती बाईंना शुभेच्छा देण्यासाठी tenniscricket.in ची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. प्रथमेशजी पराब, त्यानंतर विघ्नेशजी तुळे, ओमकारजी सावंत, ऑफिशियल अंपायर कुणालजी पेनकर आणि मी स्वतः नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बाईंचा आशीर्वाद आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये घेत असताना, कारण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्या व्यक्तिमत्वाला मात्र शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जातात, कारण नवनिर्वाचित उपनगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. शिवसेनेचा भगवा झेंडा अटके पार रोवलेला आपल्याला पाहायला मिळतोय शहापूर नगर पंचायतीवरती. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो यावेळेस 2 षटकांचा खेळ संपत असताना 29 धावा 29 धावा धावफलकामध्ये 14.50 एक करंट 100 आपण पाहतो. बॅटिंग करत असताना शिवम गेरसे संघाच्या खात्यामध्ये, कारण फलंदाजी लाजबाब आहे. शिवम गेरसे संघाने टॉस जिंकला आणि एक ऑस्ट्रेलिया टाईप आपण धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित पिवळी जर्सी त्यांच्या अंगावरती आहे म्हणून की हा निर्णय त्यांनी घेतलाय. 29 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज सय्यद तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस अत्यंत चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, थोडीशी गती देखील कमी केली आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना फैजलला आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर पहिला चेंडू यावेळेस डॉट येतोय. धाबा इथून रोखाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर भन्नाट वेगाने पुढे सरकतोय. 14.50 ही गती त्यांनी कायम मेंटेन केली आहे, परंतु या षटकामध्ये आपल्याला पाहायचं पहिला चेंडू तर डॉट आलाय. स्ट्राईक एंडला संदीप मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो. फटका ऑन साईडला लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्याच्या पाकाच्या बाहेर. चेंडू पडल्यानंतर फ्लाय झाला. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतात 4. हा येतो चौकार. चला संजय 11 वाशिम टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर गावदेवी गोटेगर बी रोहन शेळके कुल कॅप्टन याला विनंती आपण यायचं. गोलंदाज तयार. राऊंड विकेटने यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतो. ऑन साईडला मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जजमेंट फार चांगलंय. फलंदाज या ठिकाणी बाद होतात. आपण पाहिलं तर संदीपला परतावं लागतंय. 4 चौकार 2 सिंगल आपण पाहिलं तर वैयक्तिक 18 धावांचं योगदान त्यांनी जोडलं आपल्या धावसंख्येमध्ये आणि संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचं विशेष पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळी पारितोषिक आहेत. शहरी विभाग, ग्रामीण विभाग, मग ग्रामीण ओपन अप, शहरी ओपन अप आपल्याला पाहायला मिळतं. एक प्रत्येकासाठी वेगवेगळी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली आणि महाराज सिरीजसाठी विहान होंडा बाईक तुम्ही पाहू शकाल अगदी समोरच्या दिशेने. तुम्हाला सर्वांची लाडकी आदरणीय विजयबाई भगत यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. निमित्त फक्त एकच धर्मवीर चषक 2022. यावेळेस दिवसाटा नरेंद्र आपण पाहतोय. कदाचित धाव चोरली गेली आहे. अगदी भर दिवसा आपण पाहिली तर ही धाव चोरली आहे.
आणि एका धाबेच्या मदतीने धाबसंघ धावफलकामध्ये 34 होत आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. फैजलचा विचार केला तर अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये त्याने 5 धाबा खर्च केल्यात आणि विकेटच्या शोधामध्ये तो खेळाडू होता. जिथे मात्र फलंदाजाला बाद केलंय ते म्हणजे सलामीवीर संदीपची खेळी मात्र संपन्न झाली आहे. मोठी विकेट, मॅचची गोल्डन विकेट या मॅचमध्ये घेण्यात आली आहे गोलंदाज फैजलच्या माध्यमातून. बॉलिंग टॅगमध्ये सज्जन. शेवटचे अंतिम 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील या षटकातील. राऊंड विकेटने लेफ्ट हँडर बॅट्समन आपण पाहतोय वासुदेव ऑन अ स्ट्राईक. चला डॉसाठी आपण यायचंय. गावदेवी गोठेकर बीज संघाचा संघनायक रोहन शेलके यावेळेस ऑन साईडला वासुदेवच्या बाडमधून आपण पाहतोय परंतु एलिव्हेशन नाही आहे. मिसटायमिंग स्ट्रोक झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. या षटकामध्ये मात्र महत्वाचे 2 धक्के दिलेत. गोलंदाज आपण पाहतोय फैजलचं कौतुक करावं लागेल कारण 5 चेंडूमध्ये 5 धाबा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट त्याने प्रस्थापित करत धाव संख्येवरती पूर्णपणे अंकुश ठेवलाय. टीमची टोटल आहे 34 धाबा आणि या 34 धाबा संख्येवरती लागणारा हा 3रा धक्का. फलंदाज बाद. धावा धावफलकामध्ये आपण पाहतो आणि 34 धाबा संख्येवरती 3रा गडी गारद झाला. वासुदेवला परतावा लागतंय. ज्या पावलाने लेफ्ट हँडर बॅट्समन वासुदेव मैदानावरती आला आणि कदाचित वासुदेवला त्याच पावलाने माघारी परतावा लागतंय. 34 धाबा 34. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज फैजल नरेंद्र साठी आपण पाहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये येतात नरेश. शेवटचा अंतिम बॉल 3ऱ्या षटकातील राऊंड विकेटने हा बॉल यावेळेस आपण पाहतो. लाईन चांगली बीट करत असताना चेंडू सरळ चला एसटी रक्षकाकडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त काही धाव इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हा डॉ चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय आणि 3 षटकांचा स्पेल संपत असताना धाबा धावफलकावरती येत 11.33च्या सरासरीने 34 धाबा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करतो शिवम गेरसे हा संघ आणि 34 धाबा संख्येमध्ये अगदी स्थिर धाबा संख्या पाहायला मिळते ती गेरसे संघाची. चांगली गोलंदाजी वाखाणण्याजोगी षटक राहिला. फैजलचा फक्त केवळ 5 धाबा त्यांनी खर्च केला. 2 षटकामध्ये 29 धाबा होत्या. अगदी 14.50च्या गतीने तो संघ पुढे सरकत चालला होता परंतु त्या संघाला रोखायचं कसं आणि इथे आपण पाहिलं तर रणनीती आखली गेली. एक वेगळ्या नवीन गोलंदाजाला पाचारण केलं गेलं आणि तिथे फैजलने षटक हाताळलं 3रा ज्यामध्ये धाबा खर्च केला 5. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस 4थं प्रगती पथावरती. पुन्हा एकदा संघाच्या वतीनं 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात राजेश रुपेश. 2रं षटक ड्रॉ आपण इथे करतो 3 संघांमध्ये. एक संघाला अगदी बाय देण्यात येईल. तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल ग्रामीण एक वक्रामधून आणि 2 संघांमध्ये आपण मॅच खेळणार आहोत ज्यामध्ये आपण पाहिले तर मॅच सेमी फायनलची तुम्हाला पाहायला मिळेल. 3 संघांमध्ये ड्रॉ होईल. एका बाजूला संजय 11 वासिना संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी गोठेकर बी आणि 3रा मॅचचा ड्रॉ म्हटला तर चालू सामन्यातील विजेता संघ. षटक क्रमांक 4थं प्रगती पथावरती आहे. धावा धावफलकावरती अद्यापर्यंत आपल्याला ड्रॉ केला जाईल. या ठिकाणी विजयभाई भगत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल.
आणि यावेळेस इथे फलंदाज होईल धाव बाद. धक्का क्रमांक यावेळेस अजून एक लागत असताना चौथा धक्का या षटकामध्ये आपण पाहिला तर रुपेश हा गोलंदाज आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आली अगदी डी झोन मध्ये. तर नेक्स्ट मॅच पहिली सेमीफायनल असेल गावदेवी गोटेगर बी आणि त्याला फाईट करेल संजय 11 वासिल. विजेता संघाला पाय असेल या मॅच मध्ये. जो संघ विजय होईल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. चांगला खेळ ज्या संघाचा राहील तो संघ मात्र नक्कीच मेगा फायनल मध्ये दाखल होईल. कदाचित विजेता संघाला भरपूर आशा असेल. आता दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा इथे करताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावरती आपण पाहतो 36 धावा. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे. साईनगर संघाचा विचार केला तर अत्यंत चांगली गोलंदाजी आहे त्यांच्या संघाकडे. सुरुवातीला आपण पाहिलं तर जबर मार पडला गोलंदाज परागवरती. त्यानंतर आपण पाहिलं तर रुपेशवरती 11 धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु पुन्हा एकदा रुपेशला पाचारण केलं गेलं जेणेकरून जी भर रुपेशने या षटकामध्ये काढायला हवी ती मात्र कदाचित कसर काढत असताना आपण पाहतो. भर काढत असताना धावा फलकामध्ये 36 षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे. टॉस आपण करू दोन टीम मध्ये. संजय 11 वासिन आणि गोटेगर बी या दोन टीम मध्ये अतिशय दर्जेदार बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना कौतुक करावं लागेल. रुपेशचं समरण डिलिव्हरी आहे. साईनगर राज स्पोर्ट्स आपण पाहतोय यांच्या वतीने आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं गेलंय. धाबा संघाला फलकामध्ये अद्यापर्यंत फक्त 36 धाबा 36. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सच एकच धावामध्ये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि नरेंद्र यावेळेस 2 धावा कंप्लीट करतात ऋतिकच्या सहाय्याने. आणि या 2 धावा आपण पाहिलं तर एकवटल्या जातात. 2 धाब्याच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती. षटकातील काही चेंडू शिल्लक. चौथं षटक आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश सज्ज आणि अद्यापपर्यंत हात खोली दिले जात नाही फलंदाज ऋतिकला या षटकामध्ये. पुन्हा एकदा डी झोन. एक धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 39 धावा 39. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंतिम षटकामध्ये नक्कीच काय घडेल का बघण्यात येणारा काल ठरवेल. परंतु हे षटक भरपूर महत्वाचं आहे. शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायचं कदाचित चौकार षटकाराला तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. परंतु जर चेंडू डॉट आला तर कदाचित या 4 षटकामध्ये बागपूरवरती संघ असेल. शिवम गेरसे यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर खडे स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय. फलंदाज नरेंद्रच्या बाडमध्ये निघतायत आगळीच्या ज्वाला आणि बाहेर पडतो तो तोफेचा गोळा षटकार. पंचेचाळीस धावा मी मगाशीच उल्लेख केला की शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर कदाचित 44 धावा होतात. 45 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती भरोसा दाखवला जाईल जेणेकरून या धावसंख्येवरती आळा घातला जाईल आणि या धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं काम हा गोलंदाज करेल. असं एखादा गोलंदाज स्लॉगवरच्या षटकामध्ये वापरला जाईल. टॉस आपण करू. गोटेगर बी संघाचा संगणक आणि वासिन संघाचा संगणक दोन टीम मध्ये केला जाईल टॉस. चला दोन्ही संघाचे संगणक रोहन शेळके गावदेवी गोटेगर बी आणि संजय 11 वासिन टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं. टॉस आपण करायचंय. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज सुमित येतात. सुमित
45 धाबा धावफलकावरती आहेत आणि आता या शेवटच्या षटकामध्ये किती धाबा 50+ धावसंख्या इथे उभी केली जाईल का बॅटिंग करत असताना शिवम गिरसे संघ म्हणजे कदाचित तुम्हाला फायटिंग टोटल पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 52 धाबांची गरज असताना तो सामना सहजतेने 46 धाबांची गरज असताना तो सामना सहजतेने जिंकला गोठेकर बी संघाने. यावेळेस आपण पाहतो कोटप्पाचा बॉल क्षेत्ररक्षक येतं जजमेंट फार चांगलं आहे आणि झेल ड्रॉप शेवटच्या क्षणाला अगदी हातातून झेल निसटलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज ऋतिकला आपण पाहतो होताना पाहायला मिळतो. 2 धावा येत आहेत 2 धावाच्या मदतीने 47 47 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो अगदी वाऱ्याचा ओघ आपल्याला पाहायला मिळतो ऑनसाईडच्या दिशेने. कदाचित त्याचा बेनिफिट फलंदाजांना मिळेल परंतु यावेळेस फलंदाज होईल बाद धावबाच्या रूपानं असून एक धक्का लागत असताना धाव इथे मिळत नाहीये. नरेंद्रला मात्र हवी होती स्ट्राईक आणि ते विकेट केली सॅक्रिफाईस. दरम्यान आपण पाहतो आमचे ऑफिशियल स्कोरर प्रथमेश या ठिकाणी प्रथमेश शेट्टे यांचं आगमन होतं त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. थोड्याच वेळात ते देखील आमच्यासोबत जॉईंट होतील. धाबा धावफलकावरती आपण पाहिलं तर 47 धावा आहेत. अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण कमीत कमी धावांवरती रोखण्याचा गेम प्लॅन यावेळेस साईनगर संघाचा देखील असेल परंतु प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. नरेंद्रला इथून मात्र चांगली धाबा संख्या उभारावी लागेल. ऑनसाईडला आपण पाहतोय का धाव दिवसा धावायचा प्रयत्न फेक होते परंतु यावेळेस थोडंसं लेझी थ्रो. 2 धाबा वेळ बराच घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाज नरेंद्र घेतोय. 2 धाबा भन्नाट वेगाने अगदी त्याच्या उंचीचा फायदा या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा धावफलकामध्ये एकवटले जातात 49 49 धाबा धावफलकामध्ये आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 6 संघांमधून ही तिसरी मॅच आपण पाहतोय. त्यानंतर ड्रॉ आपल्याला पाहायला मिळाले. ड्रॉ मधून विजेता संघ क्वालिफाय होईल फायनल साठी परंतु सेमीफायनल पाहायला मिळेल गावदेवी गोटेकर बी आणि संजय 11 वाशिम टीम मध्ये आणि यावेळेस फटका आपल्याला पाहायला मिळतो अप्रतिम रन्स मिळतात 6. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवटचा अंतिम षटक आणि काही चेंडू शिल्लक आपण पाहतो. अभ्यास नरेंद्रला बागच्या व्यवस्थित रॉडामध्ये आला नाही. दुसरा धावायचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद. नरेंद्रला मात्र दिले स्ट्राईक परंतु अगदी यामध्ये तिथे फलंदाज धावबादच्या रूपाने मात्र बाद होत असताना आपण पाहतोय. धावा धावफलकामध्ये 55 धावा 1 धाव इथून मात्र जोडली जाईल. 56 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज धावबाद होईल. शेवटचा चेंडू या ठिकाणी फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावा धावफलकावरती अब तक 56. तर टॉस आपण इथे 2 संघांमध्ये पाहायला मिळाला. गावदेवी गोठेकर बी आणि संजय 11 वाशिम या 2 टीम मध्ये टॉस जिंकला वाशिम टीमने आणि गोठेकर बी संघाला आमंत्रित केलंय. यावेळेस प्रथम बॅटिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षण स्वीकारला वाशिम संघाने. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ही अत्यंत महत्वाची सूचना कारण ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल अतिशय रंगतदार होईल. 56 धावा धावफलकावरती आहेत. चालू सामन्यातील विजेता संघ मेगा फायनल मध्ये खेळणार आहे म्हणजे तुम्हाला संघर्ष अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. शेवटचा बॉल गोलंदाज आपण पाहतोय सुमित कोलबट टप्प्याचा बॉल फलंदाज होईल बाद. फर्निचर डिस्ट्रॉइड आणि यावेळेस इथे मात्र धक्का क्रमांक 7 लागत असताना फलंदाज 7 लागत असताना टीम
शिवम गेरसे संघाला फलंदाज होईल बाद. 56 धाबा फलकावरती आहेत. येणारे 30 बॉल 57 धाबांची गरज असेल विजयासाठी राजस्पोर्ट्स साईनगर संघाला. छप्पन्न धाबा आणि 57 धाबांची गरज असेल विजयासाठी साईनगर संघाला. वाशिम संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोटेकर बी संघ आपण आपलं लक्ष असू द्या की जेणेकरून तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. 57 धाबांची गरज आहे मैदानामध्ये दाखल. सलामीची जोडी लगेच होईल साईनगर संघाच्या वतीनं. सामना जिंकण्याच्या दृष्टीने मात्र सलामीची ओपनिंग पेड आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सामना जिंकण्याच्या दृष्टीने मैदानामध्ये 11 खेळाडू देखील सज्ज झाले. ते शिवम गेरसे संघाचे ज्याने प्रथम बॅटिंग करत असताना 56 धाबा नोंदवल्या. 57 धाबांचं टार्गेट सेट केलंय आणि या 57 धाबा कशा प्रकारे चेस केल्या जातील की या धाबा डिफाईन केल्या जातील. चला नवजाद खान सर आपणास विनंती आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. कुणाल पेनकर सर आपण देखील क्रीडांगणाचा ताबा घ्या. चला मॅचला आपण सुरुवात करू. या ठिकाणी 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत साईनगर संघाच्या वतीने. आणि चला जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाही आहे. स्ट्रायकिंगला अमित आणि नॉन स्ट्रायकिंगला पराग. सलामीची जोडी दाखल झाली मैदानामध्ये. 57 धाबांची गरज असताना
गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये ऋतिक, शिवम गिरसे हा संघ आपण पाहतोय. व्यावसायिक ग्रामीण ओपन हाफ मधून आपण देखील हा संघ पाहिला, परंतु आज कदाचित स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नाबासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी मात्र हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही संघ आपण पाहतोय यावेळेस एका वक्रा ग्रामीण विभागातून हा संघ या ठिकाणी दोन्ही संघ दाखल झालेत आणि त्यामध्ये चालू असलेले घमासान युद्ध मैदानामध्ये उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. 57 धावांची गरज आहे. ऋतिक बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज समित, नॉन स्ट्रायकिंगला पराग. अंपायर सिग्नल गेम ऑन, विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉल यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतात, जज करतात. पहिल्याच बॉलवरती मिळवली सफलता आणि पहिल्याच बॉलवरती मात्र गोल्डन डकची शिकार होत असताना अमित बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन. सत्तावन्न धावांची गरज असताना मात्र आपण पाहिलं तर या धाबा डिफेंड केला जातील का? शिवम गिरचा संघ सुरुवातीला चांगला खेळ त्यांचा राहिला नाहीये, परंतु अगदी आपण पाहिलं तर तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या षटकामध्ये धाबा त्यांच्या संघासाठी येत गेल्या. अगदी आपण पाहिलं तर चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये धाबा भरपूर आल्या. म्हणजे एकाच षटकाचा फैजलचा अपवाद वगळला ना, ज्यामध्ये 5 धाबा आल्या, तर प्रत्येक षटकामध्ये दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळाला आणि दुहेरी अंकातून मात्र धाबा संख्या पुढे सरकत गेली ती शिवम गिरसे संघाची. कदाचित आपण पाहिलं तर साईनगर संघाच्या वतीने गोलंदाज फक्त फैजलची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो आता पहिल्याच बॉलमध्ये ऋतिकने सफलता तर अर्जित केली आहे. सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी हाय झाला असेल गोलंदाज ऋतिकचा. यावेळेस आपण पाहतो कबरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतो. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. चेंडू सीमा रेषा पार, रस मिळताय 4. हा येतोय धर्मवीर चौकार. चौकार आलाय. संघर्षाच्या काळामध्ये तग धरून उभं राहणं भागच पडेल, जेणेकरून मात्र तुम्हाला धाबा बनवायचा असेल. कदाचित आपण पाहिलं तर या मॅच मध्ये सुरुवातीला भरपूर चांगला खेळ, जर सुपर 6 मध्ये हे संघ दाखल झालेत, मग मैदानामध्ये बऱ्याच संघांना त्यांनी पाणी पाजलं असेल. म्हटलं जातं ना, ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये आणि आता इथे ध्येयाचा ध्यास कोणत्या संघाला लागलाय? कदाचित या मॅच मधून जर विजय झाला तर थेट मेगा फायनलची लढत त्या संघाला खेळायची आहे. चौकाराला या चौकाराने धाबा फलकामध्ये 4. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बॉलसत असताना परागच्या बाटमधून होतोय सलग लागोपाठचा दुसरा चौकार. आमचे ऑफिशियल स्कोरर प्रथमेश या ठिकाणी जॉईंट झालेत, त्याचं देखील विशेष कौतुक. आजच्या या 9व्या दिवसामध्ये आपण पाहतोय अत्यंत चांगली कामगिरी. मग स्वराज भगत असेल, सुजय भगत असेल, त्यानंतर आमचे प्रथमेश, असे अत्यंत चांगले स्कोरर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आठ धावा फलकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज पराग, नॉन स्ट्रायकिंगला जयेश. आखो टप्प्याचा बॉल, जलची संधी आणि फलंदाज होईल बाट. पॉइंटला मात्र टिपला असेल, संपुष्ट झाला फलंदाज पराग साखेर. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. धाबा फलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 8 धाबा, 2 गडी गमावलेत, 2 चौकार आपण पाहिले परागच्या बाटमधून. तो पराग मात्र परतीच्या प्रवासाला लागलाय आणि आता फैजल आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या फैजलने गोलंदाजी करत असताना 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं फक्त अवघ्या 5 धाबांचं, आणि आता मात्र बॅटिंग करत असताना त्याला कमालाची बॅटिंग देखील करावी लागेल.
गोलंदाजीमध्ये कमाल केली ती कमाल त्याला इथे देखील दाखवावं लागेल. बॅटिंगमध्ये धमाल करावी लागेल. धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत 8 2 बाद 8. जाऊया मागच्या दिशेने गोलंदाज तयार ऋतिक. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल बादची कडा चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतात. दुसरा धावायचा प्रयत्न केला जात नाहीये. बॅकअप फार चांगले आणि एक धाव इथे मिळते एका धावेच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वाढतीये 9 धावा. 57 धावांचा पाठलाग करतो हा संघ. इक्वेशन तुम्हाला प्रत्येक षटकामागे वेगळा पाहायला मिळेल. 30 बॉल 57 धावा. आणि आता आपण पाहतो शेवटचा बॉल गोलंदाज ऋतिकचा कशा पद्धतीने असेल. स्ट्रायकिंगला लेट फलंदाज जयेश राईट ऑफ द विकेट. यावेळेस गतीने गती थोडीशी कमी केली आहे परंतु इथे फलंदाजाला परतावा लागेल. जयेशला काही गरज होती का असा प्रश्न निर्माण होईल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस करत असताना जयेशला परतावा लागतं. यावेळेस माघारी 1 विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 टीम साईनगर संघाला फलंदाज बाद. धावत संघ फलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 9 धावा. पहिले षटक कंप्लीट झाले. 3 गडी मात्र बाद झाले. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते. अमित पांचाला 0चा चष्मा परतून अमितला मात्र परतावा लागला. त्यानंतर जयेश देखील 0चा चष्मा. त्यानंतर परागचा आपण विचार केला तर 8 या धावा संख्येवर तो बाद झालाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. अजून एक धक्का लागत असताना शिवम गिरसे संघ आपण पाहिला तर अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्वार्धामध्ये त्याने 56 धावा नोंदवल्या. 57 धावांचं टार्गेट उभं केलं परंतु अगदी त्या धावांची सुरक्षा आणि त्या धावांचं संरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी होते. नरेंद्रचा आपण विचार केला तर बॅटिंग करत असताना नरेंद्रने चांगला खेळ दाखवला. 2 षटकात 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 28 धावांचं योगदान त्यांनी दिलं. आणि आता गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती सफलता त्यांनी अर्जित केली आहे. फलंदाज फैसलला मात्र माघारे परतावा लागताय. 57 धावांची गरज आहे. अजून 48 धावा. येणारे 24 बॉल 48 धावा. आता येणारे 23 बॉल आणि 48 धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना राज स्पोर्ट्स साईनगर या संघाला गोलंदाज तयार. यावेळेस कदाचित लाईन चेक केली जाते. पंच आमचे नौशाद खान सर आम्हाला सांगत असताना की यावेळेस अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडासा दूर राहिला चेंडू आणि त्या चेंडूला मात्र पंचांनी घेरलाय. यावेळेस सांगत असताना की अंपायर सिग्नल वाईड बॉल. धाव फलकावरती दुहेरी अंकामध्ये अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली गेली. 10 धावा धाव फलकावरती आहेत आणि 10 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघ पुढे सरकतोय. 57 धावा बनवायचे. 47 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस ऑनसाइडला फटका अप्रतिम आहे. ताकदीचा वापर टायमिंग होईल प्रॉपर आणि यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने जी बिल्डिंग आहे त्या इमारतीच्या अगदी टॉप फ्लोअरला मात्र भेदून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. आउट ऑफ द पार्क षटकार. रुपेशने इथे ताकदीचा वापर केलाय. कदाचित आपण पाहिला तर अगदी आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे.
सुरुवातीला 2 चौकार परागचे आपण पाहिले, परंतु त्याचा अपवाद जर वगळला तर एकही मोठा फटका पाहायला मिळत नव्हता. परंतु आता षटकाराला रुपेशच्या बारमध्ये रुपेश आपण पाहिल्यानंतर 5व्या क्रमांकावरती आलाय. ज्या रुपेशने 2 षटकांचा स्पेल त्याला अतिशय वाखाणण्याजोगी त्याचा राहिलाय, ज्यामध्ये त्याने धाबा खर्च केला फक्त 22 आणि यावेळेस इथे धाबा आपल्या संघासाठी बनवत असताना एक धाव इथे मिळते. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट होईल. संघ पुढे सरकतो 17 या आकड्यावरती. 57 धावांची गरज म्हणजे आता येणारे काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये धाबा बनायचे असेल 21 बॉल आणि 40 धावांची गरज. 21 बॉल 40 धाबा हे समीकरण आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. साईनगर संघ देखील मैदानावरती आता कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका 2 मोठे फटके आपल्याला या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतील. 3 क्षेत्ररक्षक, एक कोरोना, दुसरा ओमिक्रॉन आणि तिसरा अवकाळी पाऊस. आणि हे 3 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर कदाचित पाठमोठ्या स्थितीमध्ये होते आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला गेला आणि धावा इथे मिळत आहेत. बॅटिंग करत असताना साईनगर संघाला 3 धावा आणि या 3 धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. धाबाधा फलकामध्ये 20-0. सुजय भगत देखील आमच्यासोबत जॉईन आहेत. ते देखील अत्यंत चांगले स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली त्यांची देखील कामगिरी राहिली आहे या स्पर्धेमध्ये आणि तुम्हाला इनॅक्शन मध्ये ते देखील पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय फटका प्रतिम पाहायला मिळतो. एकच धाव इथे मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. परंतु यावेळेस घडलं काय आणि दैव बलवंत म्हणावं लागेल, कदाचित लेझी क्रिकेट आणि यावेळेस मिळतात 2 धाबा. चांगली मॅच 22 धाबा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या बॉलवरती मात्र एक धाव मिळते. डी झोन मध्ये अगदी घोषित क्षेत्राकडे जाणारा हा चेंडू आपण पाहिला. 1 धाव यावेळेस मिळत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ती म्हणजे आमची प्रथमेश आम्हाला सांगतात 23 धाबा. 11.50 प्रथमेश ही सरासरी या ठिकाणी मेंटेन केली जाते. 23 धाबा धावफलकामध्ये आणि आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 34 धाबांची गरज असेल. 18 चेंडू आणि 34 धाबा हे समीकरण आहे. कदाचित इथे अक्षरशः मिटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय शिवम गेरसे या संघाला. चला जास्त वेळ टीम मिटिंग करायची नाहीये. षटकामध्ये आपण पाहिलं तर एखादा गोलंदाज असा वापरावा लागेल जेणेकरून तो गोलंदाज आपल्या संघाला कमबॅक करून देईल. परंतु फलंदाजाला माहिती आहे एखादा षटकामध्ये असं तुटून पडावा लागेल की जेणेकरून या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी आपल्या संघाला मिळवून देता येईल. अशा अनुषंगाने मात्र बॅटिंग करावी लागेल. फलंदाज रुपेश आणि दिनेश. गोलंदाज ऋतिक तयार, ज्याने 9 धावांचं षटक हाताळलं होतं पहिल्या षटकामध्ये आणि पुढे एकदा संघाच्या वतीनं 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक. 2ऱ्या षटकासाठी त्याला पाचारण करण्यात आलंय. धाबा फलकावरती आपण पाहिला तर फक्त 23 धाबा आहेत आणि आता विजयासाठी येणारे 18 चेंडू 34 धाबांचं इक्वेशन मैदानावरती उरलंय. बॉलिंग टॅगवरती ऋतिक सज्ज, स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश जो 10 या धाबसंख्येमध्ये नाबाद खेळतोय. यावेळेस ऑनसाइडला फटका चांगला आहे की ताकदीचा वापर होत नाही. फलंदाज रुपेश मात्र होईल बाद आणि मिसट्रॅनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित फलंदाज रुपेशला परतावा लागेल, ज्याने 4 चेंडूमध्ये 10 धाबा वरती खेळत होता तो मात्र फलंदाज रुपेश आता परतीच्या प्रवासाला लागलाय आणि अजून एक मोठा झटका बसतोय साईनगर संघाला. रुपेश बॅक टू द पॅव्हलियन. रुपेश 5 झाला आणि संघाची धाबा संघ फलकामध्ये अगदी स्थिर आपल्याला पाहायला मिळते.
23 धावा फलकावरती समीकरण अगदी आपण जर पाहिलं तर एक डॉट चेंडू इथे फार महत्वाचा आहे शिवम गिरसे संघाला. परंतु एखादा मोठा फटका एखादा दुसरा मोठा फटका इथून इम्पॉर्टंट असेल तो मात्र प्रतिस्पर्धी संघाला. परंतु कशा प्रकारे यावेळेस गोलंदाज हबी होत आहेत की फलंदाज अक्षरशः तुटून पडतात याचं चित्र येणं अपेक्षित आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर दोन्ही संघ अजूनही मैदानामध्ये बॅलन्स अवस्थेमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार ऋतिक ओव्हर द विकेटने हा बॉल यावेळी चांगली लाईन पाहायला मिळते. कदाचित हा देखील चेंडू आला डॉट एक डॉट चेंडू इथे इम्पॉर्टंट असेल आणि एक डॉट चेंडू मॅच मध्ये डोकं वर काढेल तो म्हणजे शिवम गिरसे संघ. 57 धाबांची गरज असताना आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 23 धाबा आणि या षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 34 धाबांची गरज असताना पहिले 2 चेंडू आले डॉट 16 बॉल आणि 34 समीकरण. यावेळेस येथील लाईन कदाचित पाहिली जाईल. अंपायर सिग्नल यावेळेस आउट साइड लेग स्टंप आणि 2 धावा 1+1 मिळतील. यावेळेस बॅटिंग करत असताना साईनगरच्या खात्यामध्ये 2 धाब्यांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पुढे सरकते 25 आकड्यामध्ये 57 धाबांची गरज आहे आणि 57 धाबांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो संघ थोडंसं बागफूट वरती आहे. परंतु इथून जर चांगली बॅटिंग झाली तर मात्र वेळ लागणार नाही आहे या सामन्याचं चित्र बदलायला. कारण क्रिकेट म्हटलं तर सातत्याने तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुमची आमची ओळख नसताना ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार जमवून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस आपण पाहतो सरकारसारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मैदानावरती जितकं प्रेम आम्ही आमच्या प्रेयसीवरती करत नाही ना त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम आम्ही आमच्या या क्रिकेटच्या खेळावरती करतोय. यावेळेस गोलंदाज ऋतिक तयार लाईन चांगली अप्रतिम बॉल अक्षरशः मी तर म्हणेन फलंदाजाला डॉमिनेट केले. धाबा फलकावरती आपण पाहिला तर अगदी स्थिर 25 आकड्यावरती शेवटचे आणि अंतिम काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील ऋतिकने मात्र केले कमबॅक. एखादा निर्णायक षटक या मॅचचा पूर्णपणे पारड जड करेल. साईनगर संघासाठी बाचली आतली कडा डी झोन मध्ये मात्र मिळते एक धाव आणि एकापेक्षा मात्र काही नाही या षटकामध्ये आपण पाहतोय. कारण चौकार षटकारांची आतषबाजी करणारे फलंदाजाला मात्र इथे अक्षरशः बांधून ठेवलाय. फलंदाजाच्या पायामध्ये बेडा टोकण्याचं काम गोलंदाज ऋतिक करतायत. फक्त आणि फक्त 26 धाबा टीमची टोटल आपण पाहतो 31 धाबांची अद्याप गरज असेल या मॅच मध्ये. सामना थोडासा आता कठीण अवस्थेमध्ये वळताना आपल्याला पाहायला मिळतोय साईनगर संघासाठी. याचं कारण आहे की शिवम स्पोर्ट्स गेम्स संघाची चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे आणि यावेळेस केले कमबॅक या षटकामध्ये गोलंदाज ऋतिकने धाबा फलकामध्ये अगदी स्थिर 26 धाबा येणारे 12 चेंडू 31 धाबांची गरज. बारा चेंडू आणि 31 धाबांची गरज असताना आपण पाहतो पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. धाव इथे मात्र मिळत नाहीये आणि अगदी आपण पाहिला तर शिवम स्पोर्ट्स गिरसे हा संघ मैदानामध्ये भरपूर चांगली कामगिरी करतोय. वाखाणण्याजोगी त्याची कामगिरी राहिली कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना लाजबाब स्ट्रोक आपण पाहिले परंतु ऑन साईडला चेंडू ट्राबल झालाय. नरेंद्र चेंडू खाली आपण पाहतो फील्ड करतात. एकच धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती समीकरण सोपं असं वाटत होतं. 2 षटकामध्ये आपण पाहिल्यानं प्रथम मॅच 23 धाबा होत्या परंतु 18 बॉलमध्ये 34 धाबांची गरज असताना फक्त 3 धाबांचं षटक हाताळलं ते गोलंदाज ऋतिकने. पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील फलंदाज होईल बाद लेग बिफोर विकेट LBW फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आपण पाहिला तर 6वा लागत असताना सुमित बॅक टू द डगआउट.
चांगली गोलंदाजी आपण पाहतो रोहित या गोलंदाजाकडून अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आणि चांगली गोलंदाजी ते करतात. लेगवर विकेट आपण पाहिलं तर फलंदाजाला बाद केला. सुरुवातीला 2 चेंडू अप्रतिम फेकले गेले आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हा स्वेर चेंडू आला. फलंदाज स्ट्राईक केला येतात घोरपडे मेजर. यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते. अजून एक चेंडू बेट करत असताना चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला. नॅशनल लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर चेंडू झाला वळण घेऊन. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी फिरकीचं मात्र जादू आपल्याला पाहायला मिळते. कदाचित मॅजिकल गोलंदाजी आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून. चेंडू मात्र डॉट येत आहेत. यावेळेस व्यवस्थित रडार मध्ये चेंडू आलाय आणि चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 6. मेजर घोरपडे आपण पाहतोय. यावेळेस 6 धावांनी आगाज करत असताना षटकार येतोय. रन्स मिळत आहेत 6. धावा फलकावरती होत आहेत 34. 57 धावांची गरज असताना 34 धावा फलकावरती आणि अजूनही विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. सहा चेंडू 23 धावांची गरज. मैदानामध्ये आपण पाहतोय अत्यंत चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळते कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर आता कोणता गोलंदाज वापरला जाईल जेणेकरून 23 धावा या ठिकाणी रोखल्या जातील. परंतु मेजर घोरपडे आणि त्यांच्या साथीने आपण पाहिलं तर फलंदाज दिनेशला आपण पाहतोय. जर कदाचित मोठे फटके आले तर या मॅचमध्ये कमबॅक व्हायला वेळ लागणार नाही. शेवटचा षटक आपण पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा आम्ही स्थानिक स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात. मिडॉनला जज करतायत. सोपा सेल टिपला जाईल. फलंदाज दिनेशला मात्र परतावा लागेल आणि पहिला धक्का लागत असताना यावेळेस या षटकातून फलंदाज आपण पाहतो दिनेश बॅक टू द पॅव्हेलियन आणि संघाला लागणारा तब्बल 7वा झटका साईनगर टीमला. फलंदाज बाद. गुरुनाथ येतात आणि मेजर घोरपडे आपण पाहतो स्ट्राईक एंडला. ज्याने शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला त्यामध्ये क्षमता आहे त्या खेळाडूंमध्ये आणि ती आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 23 धावांची गरज. कदाचित या 5 चेंडूमध्ये 4 मोठे फटके लगवावा लागतील. बॅटिंग करत असताना शिवम गेरसे संघाच्या अगेन्स्ट राजपूत साईनगर संघाला कारण जिथे धावांची गरज आहे 5 चेंडू आणि 23 धावा. 4 मोठे फटके नितांत गरज आहे. स्ट्राईकिंगला घोरपडे मेजर. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो आणि पहिल्याच बॉलवरती केला प्रहार आणि यावेळेस ताकदीचा वापर करत असताना चेंडू सीमा पार. रन्स मिळतात 6. हा येतोय षटकार. आणि या षटकाराने मात्र पुन्हा एकदा अशा पल्लवित केल्यात. 40 धावा फलकावरती आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये. घोरपडे मेजर सांगत असताना यावेळेस आपण पाहतोय म्हटलं जातं ना आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. मॅच मध्ये आपण पाहतो यावेळेस अजून एक चांगला फटका. फलंदाज घोरपडे मेजर जमानमधून चेंडू सीमा रेषा पार. रन्स मिळतात 6. लागोपाठ 6. तिसरा षटकार आणि आता आपल्याला पाहायला मिळतंय समीकरण मोडलंय मैदानाच्या मध्ये. येणारे 3 चेंडू 12 धावांची गरज. 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावा. जबरदस्त मॅच. शिवम स्पोर्ट्स गेम्स संघाला मीटिंग होण्यासाठी भाग पडलाय. कदाचित यावेळेस गोलंदाजावरती केलं जातं आक्रमण. बबलू गोलंदाज आपण पाहतोय. पहिला बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आहे. दिनेशला बाद केलं परंतु घोरपडे मेजर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सलग लागोपाठचे 2 षटकार. टायगर अभी जिंदा आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. वडा मॅच. प्रेक्षकांच्या आवडीचा सामना असं वाटलं होतं की सामना निसटलाय परंतु या मॅच मध्ये जिवंतपणा पूर्णपणे निर्माण करत असताना सामना बालायचे. अजूनही 3 चेंडू 11 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज बबलू तयार. जर या बॉलवरती षटकार आला तर मात्र 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी साईनगर राजपूत या संघाला.
गोलंदाज बबलू तयार. स्ट्राईकिंगला पुन्हा एकदा घोरपडे मेजर. बाचीकडा फलंदाज होईल बाद आणि बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू मात्र बॅटला स्पर्श करतोय. फलंदाज होईल बाद आणि आता समीकडे पण पाहतोय घोरपडे मेजर देखील बाद होत आहेत. 2 बॉल 11 धावांची गरज. दर्शनीय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडू 11 धाबांची गरज आहे आणि आता प्रथमेश कदाचित ताकदीचा वापर या ठिकाणी करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या मॅच मध्ये भरपूर दोन्ही संघांचं आपण पाहिलं तर भरपूर स्वप्न मोठी आहेत, कारण जेणेकरून तब्बल 364 दिवस वाट तर पाहावी लागेलच. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु तुमच्या अडचणींना जरूर सांगा की धर्मवीर चषकामध्ये तुमची स्वप्न किती मोठी आहेत. आणि यावेळेस 2 चेंडू 11 धावांची गरज असताना फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक यावेळेस तब्बल 9 लागत असताना टीम साईनगर संघाला 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. चला मात्र शतकामध्ये बदल करायचा नाहीये. 1 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि सामना जबरदस्त शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 11 धावांची गरज. कदाचित काल देखील मी हे चित्र सांगितलं. पोसरे आणि अटाळी या 2 टीम मध्ये मात्र चालू असलेला युद्ध. 1 चेंडू 11 धावांची गरज होती, परंतु तो सामना बॅटिंग करत असताना जिंकला होता अटाळी संघाच्या विरोधात पोसरे संघाने. 1 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज बबलू तयार. शेवटचा अंतिम बॉल. लाईन यावेळेस पाहावी लागेल. कदाचित एखादा चमत्कार वाचवेल का साईनगर टीमला. हा चेंडू आलाय स्वेर. धाव मिळते 1 आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतो. यावेळेस 47 आकड्यामध्ये आणि आता गरज आहे 1 चेंडू 10 धावांची. बडा मॅच, जबरदस्त रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि कदाचित यावेळेस आपण पाहिलं तर हा देखील चेंडू आलाय डॉट आणि सामना जिंकलाय तो म्हणजे शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाने. गेरसे संघाचं हार्दिक अभिनंदन आणि थेट मेगा फायनल मध्ये जाणारा 1 गाव 11 ग्रामीण ओपन ग्रामीण या गटातून आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अत्यंत चांगला खेळ राहिला. गोलंदाजी करत असताना त्या धाबा देखील त्याने डिफेंड केल्या आणि अत्यंत चांगला खेळ तिने फॉर्मॅट मध्ये दाखवलाय शिवम स्पोर्ट्स गेम्स संघाने. तो संघ मात्र थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. हार्दिक अभिनंदन गेरसे टीम. हार्ड लक टीम साईनगर.